नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आकाश शशिकांत लवडे, राहणार वेळोशी, तालुका पट्टी, जिल्हा सातारा. बरं, हा तुमचा टोमॅटोचा प्लॉट आहे. किती क्षेत्र आहे टोटल? 10 गुंठे. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. बरं, ह्याची लागण किती तारखेला तुम्ही केली? 20 ऑक्टोबरला. 20 ऑक्टोबरला. म्हणजे तर ह्याला बेसोडस तुम्ही काय काय वापरला आतापर्यंत? बेसोड फक्त कृषी अमृत आहे, दुसरं काही नाही. म्हणजे आणि RNP. RNP आणि कृषी अमृत पहिला बेसोड टाकला. कृषी अमृत. बरं, मग बेसोडच भरला नंतर रोप लागण केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? त्याची हाईट बऱ्यापैकी ग्रोथ लवकर झाली, म्हणजे खाल्लं फुटवा लवकर निघाला. बरं, मग नंतर पुढच्या स्टेजला तुम्ही काय वापरले? म्हणजे काय काय आतापर्यंत केलं? फवारणीला आपण फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर वापरलेलं. बरं, आणि सेटिंगला परत सेटिंग चार्ज आणि फ्लॉवर चार्ज ही कळीसाठी वापरलेलं आहे. बरं, आणि अजून खालून काय काय? सॉइल आणि एनर्जी बुस्टर खालून दिले. LSQ ही दिलेले. LSQ पण एक दिलेले. बरं, LSQ दिल्यानंतर काय फरक जाणवला? ही ह्याची बऱ्यापैकी ग्रोथ ही लवकर होते. लवीचं प्रमाण बघा, तुम्ही बघू शकता इथं. सेटिंग बऱ्यापैकी झाली. मला सांगा, आता 10 गुंठे प्लॉट आहे. ह्याच्या आधी तुम्ही टोमॅटो केलेला नव्हतं? पहिल्यांदाच फर्स्ट टाइम केलं. बरं, आता जर बघितलं टोमॅटोचा प्लॉट, तर आता सेटिंग बघा तुम्ही. ह्याला जर सेटिंग बघितलं सर, तर खालून पूर्ण बंचेस मध्ये पूर्ण बंचेस मध्ये सेटिंग आहे. टोमॅटो आता पडलं बघा, ही बघा सेटिंग बघा सर. आता हे जर सेटिंग बघितलं तर किती बंचेस मध्ये लागले सेटिंग. आणि सेटिंग खालीच नाही, पूर्ण शेंड्यापर्यंत बघा. आता ही शेंड्याची फळं बघा, ही बघा बघा शेंड्या बघा. इथं सुद्धा सेटिंग झाले, इतकं शेंड्यापर्यंत सेटिंग झाले. काय वाटते तुम्हाला? म्हणजे हा बेसोड तुम्ही आता एसीडी वापरताय, काय वाटतं तुम्हाला? हा चांगला आहे. हाच माणसांनी वापरला पाहिजे बऱ्यापैकी. बरं, त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे रोगराईचं प्रमाण तर बऱ्यापैकी कमी आहे. बऱ्यापैकी दुसऱ्याच्या प्लॉट आपण आता आपल्या बरोबर एक प्लॉट आहे. बरं, ते सगळं पूर्ण रासायनिकवर आहे. रासायनिकवर आहे तो प्लॉट. तुमचा एसीडी वैदिकवर. काय फरक जाणार तुम्हाला? तो सध्या प्लॉट आपल्या कमरेला लागतो फक्त. कमरेला लागतोय. आता आपली हाईट बघितली किती झाली? आपली 5 ते 6 फुटापर्यंत. किती बांधणी झाल्या? 4 बांधण्या झाल्या. 4 बांधण्या. मग तू आता प्लॉट तर बघितलं तर रोडच्या कडेला आहे. शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया येते? काय बघत जातात लोक, थांबून विचारतात काय काय वापरलं, याला काय काय वापरलं असं. आता ग्रीनरी बघितली, पानाच्या कॅनोपी बांधल्या, तर ग्रीनरी बघितली तर जबरदस्त आहे पानाची. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही काय सांगा, लव एक लव आली या सगळ्या प्लॉटला. आणि सेटिंग बघितलं तर सेटिंग पण एक नंबर झालंय. बरोबर, तर काय वाटतं किती माल घ्यावं तुम्हाला? आता पहिला तोडा चालू झालाय का? नाही, तोडा नाही अजून चालू. उद्या पहिला तोडा होईल. काय वाटतंय तुम्हाला प्लॉट बघून? प्लॉट तर चांगलाच आहे. म्हणजे इतर बाकीचे जे प्लॉट आहे ते त्यांच्यापेक्षा तर आपला चांगला आहे. म्हणजे आता मला सांगा, महत्वाचं म्हणजे तुम्ही आता केमिकल कसलेच वापरायला काय वाटते? पहिल्यांदाच तुम्ही आता हे केलं, काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता मी दुसरा प्लॉट आता लावलेला आहे, त्याला बी असंच नियोजन आहे. आता स्वतःचं वापरायचं आहे, ड्रिंचिंग हे सगळं याच करायचं व्यवस्थित बऱ्यापैकी. काय वाटते म्हणजे तुम्हाला? एक आत्मविश्वास आला का? हा आला. मातीची क्वालिटी काय सुधारली, कसं काय वाटतं? हो, व्यवस्थित आहे बऱ्यापैकी. खाली तू बघू शकता तुम्ही, मुरुम आहे, पूर्ण हलकं जमीन आहे. तर आता बघितलं तर बघा एकदम बघा मुळे झाडच आहे का, पूर्ण व्हाईट रूट कुठं आले बघा. जमिनीत मातीत फरक झाला. आणि सेटिंग जर बघितलं, सेटिंग जबरदस्त झाली. तर आपल्यातून म्हणजे ही आता म्हणजे जी प्लॉट बघणार आहेत त्यांना सुद्धा
आता तुम्ही म्हणताय केमिकल, तर त्यांच्या खर्चाच्या मानात आणि तुमच्या खर्चाच्या मानात किती फरक झाला असेल? कमी झाला खर्च किती टक्के बचत झाली असेल तुमची? 30 ते 40,000 बचत बऱ्यापैकी कमी झाली. जर समजा आज एसिडी वैदिक नसतं तर तुम्हाला काय? खर्च भरपूर झाला असता रासायनिकचा. 60 ते 70,000 रुपये खर्च गेला असता आपला. गेला असता. आता किती झाला सर? आता आपलं 25 ते 30,000 रुपये. तुमचं 50% बचत झाली खर्चाची. काय सांगताल तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना? बऱ्यापैकी वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी हे सगळं. आता टोमॅटोचा सीझन आता परत लागण्यात होते पाडवीच्या वेळी, बरोबर? ह्या भागात जास्त लागणे असते, बरोबर का? तर त्यांना काय, तुम्हाला काय वाटतंय टोमॅटो टिकायला म्हणा, म्हणजे वजनाला काय बघितलं का? काय वाटतं? टोमॅटोची साईज बघा आणि कठीणपणा किती आहे तेच काय बघा, जबरदस्त. फोडून बघा काय की आपल्या त्यातला आतला गाभा किंवा ही ग्रीनरी कशी आहे काय. बघा हा बघा गाभीची साईज म्हणा किंवा ही म्हणा जाडी जाडी बघा किती, घर काय गर कसा काय आहे काय. किंवा अजून घरी टोमॅटो खाल्लं का? खाल्लं. काय वाटतं? कुरकुरीत लागते बऱ्यापैकी. कुरकुरीत लागते, खोबऱ्यागतच. म्हणजे ह्यात घराचं प्रमाण जास्त आहे. जास्त आहे, टिकवण्याची क्षमता जास्त आहे बऱ्यापैकी. टिकवून क्षमता जास्त आहे. काय ठेवून बघितलं का तुम्ही? काय आता तोडलेले आहे 2-3 दिवस, अजून बऱ्यापैकी आहे तशीच आहे. आहे तशीच आहे. वाढली उत्पादनात तुम्हाला काय वाटतं? ही सेटिंग बघून काय माणसांच्या प्रतिक्रिया येते? आता दोघं ठिकाणी विचारलं आपण, आता इथनं पुढे आपण हेच वापरणार आहे. म्हणजे तुम्ही जे वापरलेलं आहे तीच आपण वापरणार आहे. खत तुम्ही जे वापरले रोसायनिक वापरले तेच आम्ही वापरणार आहे. तेच वापरणार आहे म्हणते. तरी बऱ्यापैकी रिझल्ट आहे चांगला. हा की आता आम्हाला बी पुढचं लावताना सांगा, आम्ही बरोबर ते आणू खत. बरोबर आणू. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया यायला लागली. दोघं ठिकाणी माझा नंबर घेऊन व्हिजिट केली या प्लॉटला. होय केलेली. शेतकरी बाहेरनं पण यायला लागले. हा म्हणजे आपण व्हॉट्सअपला आपण फोटो टाकलेले, ते बघून कुठे बाहेर शेतकरी पण. काय वाटतं आता ही याच्या आधी पण तुम्ही शेती करत होता आणि आता सुद्धा करताय, काय आनंद काय वाटतं तुम्हाला? नाही, ह्याचा रिझल्ट आहे. मी एक 2-3 वर्षापूर्वी वापरत होतो फक्त सॉइल चार्जर आणि कृषामृत वापरत होतो फक्त. बाकी येत नव्हतो. म्हणजे तुम्ही फक्त कृषामृत सॉइल चार्जर वापरत होता. बरं, आता तुम्ही यंदा 100% वापर केला? 100% वापर केला. बरं, बऱ्यापैकी रिझल्ट आहे. माणसांनी ही वापरलं पाहिजे. आणि फवारणी करताना काय त्रास काहीच नाही. रासायनिक सगळं आपण तोंड बांधून करतो, हे तर विषयच नाही की तोंड बांधायचा विषयच नाही. तुम्ही असंही फवारणी करू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोणी केलं? शिंगटे साहेबांनी केलं, अभिजातवांनी केलं. आम्ही यायचं. बरं, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा. संदीप बबन शिंगटे, मुक्काम पोस्ट ललगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. 9850 हा, तुम्ही काय सांगत होता आता? आपण बाहेर इतर ठिकाणी फिरत असतो, तर बाहेर जे आपण प्लॉट बघतो ते कमीत कमी 2.5 फुटापर्यंतच असतात. बारीक असते छोटे. तर त्या मानाने आपला प्लॉट 5.5 फुटाचा आहे. 5.5 फुटाचा. आणि जैविक वरती आहे. जैविक वरती म्हणजे पूर्ण वैदिक. वैदिक वरती आहे. जैविकच्या पुढची स्टेज वैदिक. वैदिक. तर आपल्याला एवढं समाधान वाटतंय की हिरवागार प्लॉट 5.5 फुटाचा, फळ रसरशीत, फळ सेटिंग भरपूर आहे. सेटिंग भरपूर आहे. आणि महत्वाचं म्हणजे विषमुक्त आहे. विषमुक्त आहे. घरच्यांनी खाल्ले तरी लहान मुलाने काय अडचण येणार नाही. बरं, आणि सेटिंग भरपूर आहे, सगळं ग्रीनरी बघितली तर प्लॉटची लेवल एकसारखी. आणि थंडीच्या दिवसात प्लॉट लेट जाते, तर आपल्या किती दिवसात? 70 दिवसात. 70 दिवसाच्या पुढे हार्वेस्टिंग होतो. 70 दिवसाच्या चालू झाला. आता एवढी थंडी असून सुद्धा थंडीत म्हणजे आता माणसांना भरपूर अडचण येते. तुम्ही आता मातीव काम केलं, त्याच्यामुळे तुमच्या पिकाला त्रास कसलाच झाला नाही. आणि महत्वाचं म्हणजे हाईट एकसारखी कडपर्यंत शेवटपर्यंत. आणि सेटिंग जर बघितलं तर तळापासून शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. प्रत्येक झाडाला सेटिंग मध्ये. बरोबर, चालेल, धन्यवाद.